आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। बातमी कोल्हापुरातून आहे। विशाळगडावरील उरुसाच्या जिल्हा प्रशासनाच्या परवानगीच्या या नाकारण्यानंतर आता आज होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाहीये। उरुसाला परवानगी नसली तरी नागरिकांनी आता गडावरील दर्ग्यामध्ये दर्शनाला त्यांना जाता येणार आहे। पोलिसांकडून केंभुर्णेवाडी या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांची तपासणी मात्र सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। विशाळगडावरील संचारबंदी उठवल्यानंतर गडावर होणाऱ्या उरसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। मात्र उरसाला परवानगी नाकारली असली तरी भाविकांना दर्ग्यात जाऊन दर्शन आहे ते घेता येणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो ही विशाळगडाच्या पायथ्याची दृश्य आहेत। आता हळूहळू भाविक गडाच्या दिशेने येत आहेत आणि ते आता गडावर जात असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या गडाच्या पायथ्याला तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा वेगळं साहित्य गडावर जाणार नाही याची खबरदारी या निमित्तानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल। आपण बघतोय जे काही भाविक आलेले आहेत त्यांच्या बॅग ज्या आहेत त्या देखील अशा पद्धतीने तपासल्या जात आहेत। त्यामध्ये मांसाहार किंवा अन्य काही जे नको असलेलं साहित्य त्यामध्ये आहे का याची तपासणी केली जाते, त्याची खात्री केली जाते आणि त्यानंतरच या सर्वांना वर गडावर प्रवेश आहे तो दिला जातोय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर।